नमस्कार सगळ्यांना. डेबी टीचरांच्या व्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आणि आज मी आलेले आहे पुण्यात. ॲक्च्युली आज मला श्री स्वामी समर्थांच्या मठात जायचं होतं. तर त्याआधी आम्हाला वाल्या काकांनी बाय मिस्टेकली पुढच्या स्टॉपला आणून सोडलं आणि पुढचा स्टॉप होता सारसबागच्या गणपतीच्या मंदिराच्या समोरचाच. मग म्हटलं सारसबागच्या गणपतीच्या मंदिरात पण जावं. तर व्ह्यू पाहू शकता सारसबागच्या बाहेरचा तुम्ही. गणपतीच्या समोरचा व्ह्यू किती छान आहे ते पण पाहू शकता. आणि आता मी मंदिरामध्ये दर्शनासाठी चाललो आहे. याआधी मी सारसबागचा पूर्ण एक व्लॉग बनवलेला आहे. त्यामध्ये पूर्ण सारसबाग दाखवलेली आहे. पण आता फक्त मी गणपतीच्या मंदिरामध्ये आलेली आहे पाया पडण्यासाठी. तर मी हे आतमधील पूर्ण व्हिडिओ काढलेला आहे गणपतीच्या मंदिरातला. तर इतकं सुंदर गणपतीचं मंदिर आहे इथे सारसबागमध्ये. तुम्ही नक्की या मंदिराला व्हिजिट द्या. आणि खूप जुनं मंदिर आहे हे गणपतीचं. तर पाहू शकता किती छान बांधकाम आहे मंदिराचं. आणि समोर जो रस्ता दिसत आहे डायरेक्ट तो स्वारगेटला जाणारा रोड आहे. त्याच रोडला आम्हाला ड्रायव्हर काकाने सोडलं तर म्हटलं मग मंदिरात जाऊन पाया तरी पडावं गणपतीच्या. वार पण छान आहे गुरुवार. आणि गणपतीच्या पाया पडून झाल्यावर आम्ही आता निघालेलो आहे श्री स्वामी समर्थांच्या मठात. जो तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा मठ हा स्वारगेटच्या तिथेच म्हणजे सारसबागच्या कॉर्नरलाच आहे. तर तुम्ही पण कोण स्वामी भक्त असाल तर नक्की ते व्हिजिट द्या. हा सारसबागमधील मोठा जिना आहे. तो जिना चढून वर गेल्याच्यानंतर आपण डायरेक्ट रस्ता क्रॉस करून पलीकडे जातो. आणि तुम्ही व्ह्यू पाहू शकता किती छान दिसत आहे इथून सारसबाग पूर्ण हिरवीगार एकदम. आता सध्या पावसाचे वातावरण पण खूप असल्यामुळे सारसबागेतलं वातावरण पण खूप छान आहे. आणि समोर जे दिसत आहे ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये काय आहे ते नक्की सांगा. मी तुम्हाला शेवटला ते परत पुन्हा दाखवणार आहे. समोर जे टेकडी दिसत आहे ती टेकडी कोणती आहे ती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जे माझे डेली व्हिडिओ बघतात ते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. समोर जी टेकडी दिसत आहे ती कोणती आहे, त्या टेकडीचं नाव काय आहे. आणि पाहू शकता किती छान आहे सारसबाग. त्यानंतर आम्ही सारसबागेमध्ये थोडेसे फोटो क्लिक केलेले आहेत. समोरच्या टेकडीचं नाव तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचे एक सबस्क्राईबही माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि इथे आम्ही थोडेसे फोटो काढले. ॲक्च्युली मी आणि माझी नणंद आलेलो होतो. तर आम्हाला स्वामींच्या मठात जायचं होतं. ताईंची तब्येत थोडी बरी नाही आहे म्हणून त्यांना पण स्वामींच्या मठात घेऊन आलेली आहे मी. आम्ही ठरवून तर आलेलो फक्त स्वामींच्या मठात जायचं पण योगायोगाने आम्हाला म्हणजे 5 देवांचे दर्शन घडलेलं आहे आजच्या दिवशी. आणि ते कसं काय घडले ते तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेलच. आता गणपतीचं तर दर्शन घेऊन झालेलं आहे. तर गणपतीचं दर्शन घेऊन झाल्याच्यानंतर पुढं आल्यावर आम्हाला लक्ष्मी मातेचं मंदिर लागलेलं आहे. पाहू शकता किती सुंदर आहे लक्ष्मी मातेचं मंदिर आहे. आणि लक्ष्मी मातेच्या मंदिरात गर्दी काही नव्हती. आणि तिथले जे पुजारी काका होते ते पण ओळखीचे निघाले. आणि मग त्यांनी आम्हाला डायरेक्ट मंदिरात दर्शनासाठी नेले. ताईंला आणि आम्हाला दोघींना पण फुल ओटी दिली मंदिरातील. आणि खूप छान तिथं आम्हाला दर्शन झाले. तिथं काही जास्त व्हिडिओ काढता नाही आले. पण तुम्ही पाहू शकता मंदिर किती छान आहे. महालक्ष्मीच्या मंदिरातून दर्शन घेतल्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो खंडोबाच्या मंदिरात. समोरच खंडोबाचं मंदिर होतं. खंडोबाच्या मंदिरात आम्ही खंडोबाच्या दर्शनासाठी गेलो. आणि पाहू शकता किती छान मंदिर आहे खंडोबाचे. खूप छान दर्शन झाले तिथे मंदिरात आणि गर्दी पण नव्हती. आणि आमचं नशीब इतकं छान की आम्ही दर्शन घेऊन बाहेर आल्याच्यानंतर त्या मंदिराला तिथल्या पुजाऱ्यांनी कुलूप लावलं. आणि पाहू शकता नंदी महाराज कसे आहेत बाहेर बसलेले. आणि हे मंदिराच्या बाहेरचा फोटो मी क्लिक केलेला आहे. त्याच्या पाठीमागे एक गणपतीचं पण छोटंसं मंदिर आहे. एकंदरीत हे खंडोबाचं मंदिर मी पहिल्यांदाच खंडोबाचे मंदिर पाहिले होते. आणि आता आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाकडे निघालेलो आहे. आणि जरी पावसाचं वातावरण झाल्यासारखं वाटत असलं तरी पाऊस आलेला नाही आहे. म्हणजे आमचं नशीब चांगलं की पाऊस वगैरे आला नाही. दर्शन खूप छान झालं. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर
श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे हा. स्वारगेटच्या तिथेच हा मठ आहे. म्हणजे सारसबागच्या समोरच आहे. अगदीच सारसबागच्या समोरच आहे हा मठ. जर तुम्हाला जायचं असेल तर नक्की तुम्ही जाऊ शकता. जे स्वामी भक्त आहेत त्यांनी नक्की व्हिजिट द्या इथं. खूप छान आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ. आणि इथे पाहू शकता बरेच लोक आलेली दर्शनासाठी. मी या मठामध्ये पहिल्यांदाच गेले होते, पण खूप छान वाटले. एक प्रकारची प्रसन्नता मनाला वाटली आणि मला श्री स्वामी खूप छान वाटले. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जाऊन पाहू शकता किती छान आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ. तर जे स्वामी भक्त असतील त्यांनी पण नक्की जा. पुण्यात जवळच्या जवळ आहे, काही लांब जायची गरज नाही आहे. तर जे खरंच स्वामी भक्त आहेत ते जाऊ शकतात तिथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात. आणि माझी खूप इच्छा होती, मी एक ध्येय बाळगून गेले होते त्या मठात आणि ते पूर्ण झालेलं आहे. खूप छान वाटलं मला तिथे जाऊन त्या मठात. तर मी या मठात जाण्यामागचं एक कारण आहे, ते तुम्हाला मी पुढच्या एखाद्या तरी ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन. तर म्हणजे आहे एक स्पेशल कारणासाठी गेले होते. मी खूप ठिकाणी प्रयत्न केला होता त्या कारणासाठी, किंवा मला ते जे गोष्ट हवी होती, पण ती मला या मठात गेल्याच्या नंतरच सापडली. शेजारून स्वारगेटला जाणारा रोड आहे, त्यामुळे हा गाड्यांचा आवाज तिथून येत आहे. काही जास्त लांब नाही आहे, सोयीस्कर आहे तुम्हाला या मठात जाण्यासाठी. तर माझ्यासोबत ताई आल्या होत्या या मठामध्ये. म्हणजे ताई आणि मी दोघीच गेलो होतो या मठावर. खूप दिवसापासून मला सगळे सांगत होते की आहे स्वारगेटच्या तिथे श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ, पण मला माहीत नव्हतं. तर मी स्वतः त्यासाठी प्रत्यक्ष गेल्याच्या नंतर मला ते समजलं. कारण खूप जणांना विचारून पाहून काही नसते. जर आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर स्वतः आपण घराबाहेर पडलं पाहिजे काही गोष्टींसाठी. तर त्यामुळं मी या मठामध्ये गेलेली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या. जसं की मी याआधी शंकर महाराजांच्या मठात खूप वेळा गेलेली आहे. व्हिडिओ नाही काढले जास्त तिथले मी, कारण मी आता यूट्यूब चॅनलसाठी व्लॉगिंगसाठी व्हिडिओ काढत असते. मी त्यावेळेस व्लॉगिंग करत नव्हते, म्हणजे शॉर्ट्स वगैरे असे टाकायचे यूट्यूबला. आत्ता मी मोठे मोठे व्हिडिओ टाकते. आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची कुठल्याही प्रकारची पुस्तकं हवी असतील तर या मठामध्ये तुम्ही नक्की जा. इथे तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची सगळी पुस्तकं भेटून जातील. श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतल्याच्या नंतर म्हटलं आता 4 देवांचे दर्शन झालेले आहेत, 5व्या देवाच्या दर्शनाला जायचं म्हणून आम्ही चाललेलो आहे पर्वतीला. आणि आत्ता मी चाललेली आहे पर्वती पायथ्याला. पर्वती पायथा हा पुण्यामध्येच आहे. सारसबागेच्या बरोबर समोर आहे तो पर्वती पायथा आहे. आणि आता मी रोडवरून चालत चाललेलो आहे वरती मंदिराकडे. पुण्यातील कोण पर्वती पायथ्याला गेलेलं आहे. इथे शंकराचे पार्वतीचे मंदिर आहे. तर कोण या मंदिरामध्ये गेलेलं आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मी आणि ताई आता पायऱ्या चढून चाललेलो आहे वरती मंदिराकडे. त्याआधी मला आणि ताईंना दोघींनाही उपवास होता, म्हणून आम्ही उपवासाचं काही खायला भेटते का पाहत होतो. पण असं काही इतकं स्पेशल काही भेटलं नाही छान. मग मी तर काही घेतलं नाही, ताईंनी थोडंसं घेतलं होतं. कारण त्यांची तब्येत थोडी ठीक नसल्यामुळं त्यांना पायऱ्या चढवत नव्हत्या. मग तरी पण आम्ही असं हळूहळू पायऱ्या चढून वरती गेलो. आणि पुण्यात तसा पाऊस झाल्यामुळं सगळीकडे हिरवळीचं वातावरण आहे. पाहू शकता किती छान दिसत आहे. हा पर्वतीच्या पायथ्याचा सगळं हे जे मी शूटिंग काढलेलं आहे हे पर्वतीच्या पायथ्याच्या साईडचं आहे. आम्ही जस्ट थोड्याशाच पायऱ्या चढून वरती चाललेलो होतो. वरती पाहू शकता जे वरती दिसत आहे ते मंदिर आहे, तिथं जायचं आहे आपल्याला चालत. आणि ॲक्च्युलीमध्ये खरंच ताई खूप थकल्या होत्या, त्यांची तब्येत बरोबर नव्हती, तरी पण त्या माझ्यासाठी चालत येत होत्या. चला म्हटलं आता इतके मंदिर आपण फिरलो आहे, आता हे एक शेवटच्या मंदिरामध्ये जाऊया आणि म्हणजे आपले 5 देवांचं दर्शन होऊन जाईल. गुरुवार आहे, गुरुवारचा उपवास पण घडेल, म्हणून म्हटलं चला. तुम्हाला बरं वाटत नाही तर मग काय माहिती, घरी गेल्यावर तुम्हाला छान बरं वाटेल.
आणि इथे पाहू शकता ही पर्वतीच्या इतिहासाचे पर्वतीचा जो इतिहास आहे तो इथे लिहिलेला आहे. ॲक्च्युली पर्वतीचा काय इतिहास आहे हा माझा मागचा एक व्हिडिओ आहे सारसबागेतला. पूर्ण सारसबागच्या व्हिडिओमध्ये मी पर्वतीच्या म्हणजे जे पार्वतीचं मंदिर आहे, पार्वती शंकराचं, त्याचा पूर्ण इतिहास तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगितला आहे. तो पण व्हिडिओ नक्की पहा तुम्ही. मी माझ्या होल लाईफमध्ये पहिल्यांदाच पर्वती पायथ्यावर चाललेली आहे. म्हणजे या मंदिरामध्ये मी पहिल्यांदाच आलेली आहे. आणि खरंच ताई खूप थकलेल्या होत्या. त्यांना खूप एकटं बरं वाटत नव्हतं आणि मी उगाचच त्यांना खूप थकवलं त्या दिवशी. पण त्या माझ्या शब्दाखातीर इतक्या पायऱ्या चढल्या, हळूहळू चढत होत्या. मला खूप वाईट वाटत होतं, पण म्हटलं आता काय अर्ध्यातून आले तर परत जाता येणार नाही, म्हणून आम्ही मंदिरात गेलो. आणि तुम्ही पाहू शकता ह्या पायऱ्या खूप जुन्या दिसत आहेत आणि आसपासचा परिसर पण खूप छान आहे इथे पर्वतीचा. आणि आता आम्ही जस्ट म्हणजे पोचलेलो आहे मंदिराच्या जवळच. तर हे बांधकाम खूप जुनं आहे, पेशवेकालीन बांधकाम आहे. याचा मी तसा पूर्ण इतिहास मागील एका व्हिडिओमध्ये सांगितलेलाच आहे. सारसबागचा एक पूर्ण व्हिडिओ मी टाकलेला आहे. त्यामध्ये पर्वतीचा पण पूर्ण इतिहास मी त्यामध्ये सांगितलेला आहे आणि सारसबागेची पण पूर्ण इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला समजेन काय आहे ती. इथे पाहू शकता ताई बसलेल्या आहेत आणि आता आम्ही जस्ट मंदिराच्या दाराजवळच पोचलेलो आहे आणि मंदिराच्या बाहेर पोचलेलो आहे आम्ही आता. पाहू शकता किती छान दिसत आहे. हे पूर्ण जे समोर दिसत आहे ते पूर्ण पुणे आहे. आणि इकडे पाहू शकता झाडे, परत वेली, पूर्ण हिरवळ माजलेली आहे सगळीकडे आणि फुलं पण खूप छान आलेली आहेत तिथे. आणि पूर्ण हे जे मंदिर आहे ते खूप पुरातन काळातील मंदिर आहे आणि तिथं लिहिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता, श्रीमंत नानासाहेब पेशवे स्थापित हे मंदिर आहे. आणि मग तुम्ही विचार करू शकता हे मंदिर किती जुनं पुराण आहे. पेशवेकालीन म्हणल्यावर खूपच जुने मंदिर आहे हे. आणि या मंदिरात आता आम्ही चाललेलो आहे. गुरुवार असल्यामुळं इतकी काही गर्दी नव्हती या मंदिरामध्ये, पण रविवारची वगैरे खूप जास्त लोक इथं फिरायला येतात, कारण खूप छान वाटतं आणि गार वारा वगैरे तिकडे येतो. तर तुम्ही पाहू शकता इथे अभिषेक वगैरे पण केले जातात मंदिरामध्ये इथे. आणि तिथं आतमध्ये 2 मुली काहीतरी खाली पाहत होत्या. म्हटलं काय आहे पाहू, तर पाणी जाण्यासाठी काही मार्ग काढलेले होते, तर ते पाहत होते मी पण. आणि आत्ता आम्ही पोचलेलो आहे मंदिरात, पण ॲक्च्युली आम्हाला थोडा उशीर झाला. सगळीकडे छान दर्शन झालं होतं, सगळ्या मंदिरांमध्ये व्यवस्थित छान दर्शन झालं, पण आम्हाला इथे पर्वती पायथ्यावर आल्याच्यानंतर इथे मंदिर बंद सापडलं. म्हणजे या मंदिराला कुलूप लावलेलं होतं, पण त्या मंदिराच्या बाहेर एक आजी बसलेल्या होत्या. आणि तुम्ही पाहू शकता इथे शंकराचे मंदिर, शंकर पार्वतीचे मंदिर आहे, तर किती छान आहे. तर नमस्कार सगळ्यांना. आपल्याला या आजी आपल्याला या पर्वतीच्या मंदिराविषयी माहिती सांगत आहेत. माहिती मला जास्त माहिती नाहीये, मला जी काय आहे माहिती तीच मी सांगणार. हां, जास्त मला माहित नाही. 1749 सालचं मंदिर आहे. शंकर पार्वती गणपती मंदिर आहे. हे वरती पंचम आहे. हां, माधवराव पेशवे, बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे यांचा इथे समाधी आहे. वरती शंकर पार्वती गणपती, नंदीचं मंदिर आहे, विष्णूचं आहे, सूर्यनारायण आहे, गणपती आहे, पार्वतीताई, भवानी माता, अंबा, जगदंबा हे या 4 माता जे आहेत. खाली विष्णू नारायण आहे, विठ्ठल मंदिर आहे, कार्तिक स्वामी आहे, नानासाहेबांची समाधी आहे. किती कधी 1749 सालचं मंदिर आहे. म्हणजे खूप जुन्या पौराणिक काळातलं. ओके. मी सेवेकरी आहे गुरुवांच्याकडे. आजींना ऐकलेली माहिती आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि हा आहे मंदिराच्या आसपासचा परिसर. मंदिराच्या बाहेरच्या साईडला पण असे तट बांधलेले आहे. म्हणजे तर मी ताईंना बोलले इथे माझा एखादा फोटो काढा,
पण चुकून ताईंकडून व्हिडिओ कॅमेरा चालू झाला आणि तुम्ही पाहू शकता त्यांनी फोटो नाही काढला, पण माझा तिथं उभं राहिलेला व्हिडिओ शूट केलेला आहे. ते सगळं ठीक आहे, पण मंदिर कसं वाटलं नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. मंदिराचं बांधकाम कसं आहे किंवा मंदिराचा आसपासचा परिसर कसा आहे. फुलझाडं पण खूप होती मंदिराच्या आसपास आणि मंदिराच्या बाहेरच्या साईडला पण. तर एकंदरीत मला खूप आवडलं हे मंदिर. ह्या मंदिराच्या आतमधल्या जे मूर्त्या घडवलेल्या आहेत पार्वतीच्या किंवा आतमध्ये जे पिंड आहे शंकराची, एकच नंबर आहे सगळं. खूप छान आहे आणि तुम्ही पण जर पुणेकर असाल तर नक्की एका दिवसात या 5 ठिकाणी देवांना जाऊन आणि तुम्ही पाहू शकता इथे किती मोठं बेलाचं झाड आहे आणि त्याला बेलाची फळं पण आलेली आहेत. तर बेलाची पानं तोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण बेलाची पानं काही आमच्या हाताला लागलेली नाहीत. आणि इथे पाहू शकता ताई काहीतरी जाई का जुई काहीतरी झाड म्हणत होते. हे कोणत्या फुलाचं झाड आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारे आम्ही पूर्ण मंदिर फिरल्याच्यानंतर दर्शन घेतल्याच्यानंतर आता घरी निघालेलो आहे. आणि पूर्ण तुम्ही समोर पाहू शकता पुणे कसं दिसत आहे इथून. पूर्ण पुण्याचा व्ह्यू मी इथून घेतलेला आहे आणि मंदिराचे बांधकाम पण तुम्ही पाहू शकता किती छान केलेलं आहे. आणि हा जो समोर आहे तो पूर्ण पुण्याचा व्ह्यू मी घेतलेला आहे. आणि थोडंसं ढगाळ वातावरण होतं त्या दिवशी, पाऊस पडलेला नाही आहे. आणि इथे मी छानसा एक ताईंचा फोटो क्लिक केलेला आहे. आणि त्यानंतर ताईंनी पण माझे थोडेफार मेमरी इथं कलेक्ट करण्यासाठी फोटो क्लिक केलेले आहेत. आणि जे मी सारसबागेतून फोटो क्लिक केले होते समोर, तर तुम्ही तो जिना पाहू शकता. ते समोर जो दिसत आहे लाल कलरचा थोडासा, तर तिथे मी फोटो क्लिक केलेले आहेत आधी सुरुवातीला सारसबागेतून. आणि इथून मी समोर जो लाल दिसत आहे बिल्डिंग, तो जिना आहे, त्या जिन्यापासून मी पर्वतीचे फोटो क्लिक केले होते. आणि आता पर्वतीवरून मी सारसबागेचे फोटो क्लिक करत आहे. तर खूप छान व्ह्यू आहे. तुम्ही पण नक्की इथे फिरण्यासाठी जाऊ शकता. आणि अशा प्रकारे दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही निघालेलो आहे घरी. इथं तुम्ही फुलपाखरू पाहू शकता. अशी फुलपाखरं पूर्वी आम्ही गावाला गवतामध्ये वगैरे पाहायचो. आणि तर इथे खूप छान ब्लॅक कलरचं फुलपाखरू होतं, तर त्याचा फोटो क्लिक केलेला आहे. आणि आता आम्ही घरी निघालेलो आहे. तर पावसाचं थोडंसं वातावरण झालेलं आहे आणि तुम्ही समोरचा व्ह्यू पहा. सगळीकडे कशी हिरवळ माजलेली आहे आणि ती छोटी छोटी जी येल्लो कलरची फुलपाखरं असतात, जी पूर्वी आम्ही लहानपणी गावी गवतावर वगैरे पाहायचो, ती पण खूप दिसत होती. पण ती मोबाईलमध्ये नीट क्लिअर दिसत नव्हती. मी शूटिंग काढायला गेले तर ती पळून जायची. आणि अशा प्रकारे आता आमचे 5 देवांचे पूर्ण दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि आत्ता खुशी मी निघालेले आहे घरी. आपण कितीही थकलो दमलो तरी पण आपला चेहरा नेहमी हसरा ठेवायचा, कारण प्रत्येक माणसाच्या जीवनात हे दुःख असतं, पण बी पॉझिटिव्ह ऑलवेज.